गेम ओव्हर. वैतागले. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि खूपच चांगला ब्लॉग असणार आहे, कारण की आम्ही चाललो आहे रायगडला. उद्या 6 जून आहे, राज्याभिषेक सोहळा आहे. तर 5 तारखेचे खेळ पोवाडे हे सगळे चालू झालेत, पण आम्हाला काम असताना, कामातली माणसं असताना नाही भेटलं जायला. तर आम्ही आता निघतोय. आता वाजलेत 10:30-11, पावणे 11 वाजलेत. तर आम्ही पहिले मी आणि दीदीच चाललेलो आपली सगुणाला घेऊन, पण पब्लिक वाढली, सगळे वाढले म्हणून आम्ही एर्टिगा घेऊन चाललो आहे. तर अण्णा, आई, दीदी, सार्थक, हे माझे अशोक मामा गावचे, आणि आमचा गावचा विनायक पार्टे, आणि मी. तर आम्ही सगळे चाललो आहे. तर व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. सगळं राज्याभिषेक कसा असतो, काय पालखी, कसं रायगड, सगळं दाखवतो. व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा आणि एन्जॉय करा. पुढे भेटूया. गणपती बाप्पा मोरया. शिवाजी महाराज की जय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, प्रवेशद्वार. मित्रांनो, आम्ही गाड्याच्या पायथ्याशी पोचलोय. गाडीला पार्किंग भेटले, पण एक मोठा लोचा झालाय. मी माझे शूज विसरले, अण्णांचा बेल्ट विसरलेत. मला बोलतो माझे शूज सर्वात कम्फर्टेबल आहेत आणि गेटच्या इथे ठेवून आलाय. शूज ते घराच्या इथे राहिले आणि मी ते नारळ फोडण्याच्या नादात ते तिथेच राहिले. ठीक आहे, त्याला राज्याभिषेक सोहळा आहे, बिना चपलीचा सॉक्सवर चालू. हे शूज घालून पण मागं राहणारी माणसं आहेत, काय चढणार नाही. हा नवीन रक्त आहे, चढू शकतो, पण या दोघी ही मी पण चढू शकते. हे आहे. चला, तर आता गाडीला पार्किंग एकदम पद्धतशीर भेटलेलं आहे. पुढं आलोय. आता तिकडं परत मागं जायचं. तिथनं महामंडळ सोडले आहेत. आपला फडणवीस महामंडळ, आपला नाही, सॉरी, शिंदे फडणवीसने सोडले. त्या एसट्यांमध्ये बसायचं, पायथ्याशी जायचं, हळूहळू वर चढायचं. आता हो, फ्री मध्ये, म्हणजे फ्रीचं कसं छान वाटतं. तर आता आम्ही पुढं जाऊ, पुढं भेटू. ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा, भेटूया पुढं. मित्रांनो, आम्ही एक नोटीस केलं, इथं पब्लिक आले ना, ती कुठेही झोपले, कुठे पण गाडीच्या बोनेटवर. आता इथं एक शेत आहे, एक वावर आहे, तर पब्लिक इथं झोपले अक्षरशः, म्हणजे कुठेही झोपले. आता आलं बाजूनी काय नागोबा बिगोबा, आता तसं बोलावं नाही, पण हे लोक बादशासारखे. आता एक मागं बादशाह बघितला, तो बादशाह तर गाडीच्या टप्पावर झोपलाय. म्हणजे वेगळेच सीन चालू आहेत. एक जण तर डिक्कीत झोपलाय. अरे काय विषय चालू आहे इथं, पब्लिक फुल एडी आहे काय. आम्ही आता पुढं निघालोय, तिथं बस आले, पण ती आम्ही जास्तवरती बस फुल होणार आहे. आम्हाला परत एकदा त्या बसचा वेट करायला लागणार आहे. बघू आता बस आपल्याला कुठं सोडते. जाऊ, भेटूया पुढे. गाईज, आम्ही कसे तरी बसमध्ये चढलोय महामंडळमध्ये, पण पोलीसवाले साहेब बोलतायत वरती गेलं की गड बंद केलंय, वरती जाणं. वरती 1.5 लाख पब्लिक ऑलरेडी आहे. तर बोलतायत वरती जाणं बंद केलंय. हे बघा कसे उभे राहिले, इथं बसले. आम्ही इथं बसलो, आई पुढे बसले, आणि एसटी आता युटर्न घेताना फुल फाटते काय. नाही, पब्लिक आले पूर्ण, इतकी पब्लिक आले ना गाईज. गड्यावरती 3 लाख काय, गड्यावरती 3 लाख पब्लिक आहे ऑलरेडी. मी 1.5 लाख ऐकून 3 लाख ऐकून विषय खोले. हे लोक बोलतायत जे वरती गेलेत ना, ते जेव्हा खाली येतील ना, तेव्हा आम्ही वरती जाणार. म्हणजे ते येणार 3 वाजता, मग आम्ही 3 वाजता चालू करणार, रात्रीच्या 12 वाजता खाली उतरणार. पण काय येऊ द्या, आम्हाला वरती जायचं. मामा हसतायत.
गाईज आम्ही बसमधनं तर उतरलोय आणि आम्ही पुढे चालत चाललो आता पायथ्याशी पोचू. काय माहिती वरती जायला भेटतंय का नाही, नाही भेटलं तर मग हार्ट ब्रेक होणार. आम्ही आलोय तसंही बघू. एवढी माणसं इथं सगळी असे झोपलेली तर दिसते ते. ही लोक कुठे चाललेत? हे लोक कुठून चाललेत? हे काय कुठे चाललेत काय माहिती. हे लोक इथं झोपलेत, काय माहिती काय विषय. वरती गेल्यावर समजेल. रानटी माणसं. गाईज इथं आलं समजते. मेन पायरीपासनं पोलिसांनी वरती जाण्यास बंदी केली. आणि इकडं बघा, हे बघा इकडं चालले दुसऱ्या वाट्याने चाललेत माणसं. आता आम्ही पण इकडं चाललोय. आता आम्ही येताना इथनं खाली उतरू. इथनं आम्हाला एंट्री नाही देते. हे बघा हे साहेब लोक. ठीक आहे चला असू द्या, इथून एंट्री आहे, जाऊ आपण. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्ही गड चढायला चालू केलंय. फायनली वरती चाललोय. अजून 4:15 चालू केलंय पण पूर्ण माहित नाही वरती पोचतोय का नाही. गर्दी लय, इतकी सारी गर्दी आहे. जय जिजाऊ जय शिवराय. दंगा झाला फुल गर्दी. हे बघा फुल गर्दी. मला घंटा पुढे सोडत नाही, लय गर्दी झाली. गाईज आम्ही त्या रात्रीच्या गर्दीत होतो ना, त्या गर्दीतनं आम्ही निघालोय. आता सिंगल लाईनने ट्रेक करतोय. इतकी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. डबल लाईन पास नाही होते. तो विनय कुठं राहिला आमचा काय माहिती. तो तर माग आहे. उतरणारे एक लाईन, चढणारे एक लाईन. लय गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आम्ही आता प्लेन पॅचला लागलोय. बघा खूप गर्दी आहे. व्ह्यू मित्रांनो पहिल्या दरवाजाच्या इथं पोचणार आहे. कुठे
फायनली आम्ही वर पोचलोय. विना कुठे? इकडे इकडे. फायनली आम्ही वर पोचलोय. दमली. लाल बघा कशी पडले. इकडे आहे ना. गेम ओव्हर. गाईज ही पाण्याची टाकी पावसाळ्यात तर फुल भरते. विनायक कुठं राहिला काय माहित आमचा. त्यासाठी थांबलोय आम्ही. वातावरण पण फुल पावसाचं टाईप झालंय आणि खाली उतरण्यासाठी तर इतकी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. आणि आता वरती पण गर्दी झालीच आहे थोडीपैकी. हाय गर्दी लय. आपण आरामात जाऊ, काय विषय नाही. तरी हे दोघं थांबलेले मध्ये बसलेले. नाही नव्हते बसलो. त्याची शूलेस सुटलेली मग ती बांधली. म्हणजे आम्ही तिघं पण नॉनस्टॉप आलो. नॉनस्टॉप एकदम नॉनस्टॉप, कुठंच थांबलो नाही. आई यांना तर वाटतं गेले असतील परत गाडी. ते नाही आल्या इथे. आम्ही आलो आहे बघा. सगळे तयार पण होत आहेत. केस पावडर. आता आपण वरती जाऊया, बघूया काय सीन. शूटर आला. आपला शूटर आला. घामानं भिजून आलाय. जिरली शूटरची. जिरली आमची जिरली. आमची 3 फंटर काय आले नाहीत. 3 जण काय माहिती आता कुठे आहेत. नाही आले वाटतं. आता आम्ही जातो वरती, बघतो काय कसं काय. बॉटल काढून पाणी. फायनली वर पोचलो आणि हे ते पिलर्स. खूप भारी वाटतंय. बघा गर्दी बघा. गर्दी खूप आहेत. वरती गाणे बिणे चालू झाले. थोडं ढोलताशा पण चालू होईलच. जातो आता. आम्ही प्रॉपर टाइमवर पोहोचलोय. थोडा स्ट्रगल करून. खूप गर्दी आम्हाला होती. रिग्रेट नाहीये. हो आम्ही अजून एक्साइटेड आहोत. खूप वरती जाण्यासाठी. एकदम वरती जाऊन मजा येईल बघायला. हे बघा कसे इथे झोपलेले टेंट बिंट लावून. आपण नेक्स्ट इयर एक दिवस आधी यायचं. तेव्हा कुठं वरती गडावरच राहू, म्हणजे मजा येईल अजून. वरती आलोय आणि पावसाची शक्यता आहे. आणि पाऊस येतो. पाऊस येतोय, थेंब थेंब आहे. हे बघा कुठं कुठं बसले पब्लिक. खूप लय गर्दी. बोर्डला विचार.
ताई चलता हो, 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 हो. गॅप नका सोडू. नाही आणणार आयफोन. हे मंदिरात गेले ब्लॉग बी केला का? हे मंदिरात गेले आणि ब्लॉग नाही केला, फोन माझ्याकडे नव्हता, मी नॅचरल कॉलला गेलेलो. आणि आता खाली जायची आहे ना, येण्यापेक्षा जास्तची लाईन आहे. हे जगदीश्वराचं मंदिर आहे इकडं आणि या मंदिरापासून डायरेक्ट तिकडं बाजारपेठपर्यंत लाईन आहे. आम्ही 6 वाजल्याशिवाय खाली जात नाही, लॉस आहे आमचा. सॉक्स आतनं तर हे झालं आणि हे बघा डिश डिश हे बघा लागलं ते ढोलताशी चेतन नाचताना. आशीर्वाद महाराजांनी आशीर्वाद दिला नाही, महादेव भोलेनाथने आशीर्वाद दिला. ठीक आहे, चला आता कसं खाली काय पोचतंय. लॉस झालाय, पायात तर खालनं गेलेत, हे लागले ती वेगळी गोष्ट नाही. आता काय घाल राहू ना माझे शूज. इथं नुसती लाल झालेली वरती येते. माझे शूज घाल आणि मी सॉक्स वरती चालते. राहू दे. ठीक आहे, मग पुढं भेटूया. आता काय पुढं भेटूया, गाडीत भेटूया. गाडीत भेटूया. खाली जाणारी खाली. वैतागले वैतागले, लाईन काय पुढे जात नाही. आणि फायनली गडावनं खाली उतरलोय आणि फुल घामाघूम झालोय, सगळे फुल घामाघूम. पाय दुखत आहेत, सगळं दुखतंय, फुल घामाघूम झालं. आम्ही तेव्हा बिना चपलीचा ट्रेकिंग केलं तर पायाचं झाला आता सगळं कडक झालाय, पाय थरथरायला लागलेत पोरांचे. आता परत खाली जायचंय, गाडी खाली आहे अण्णांची, अण्णा खाली येत आहेत. लय मोठा सीन आहे आता, लय पाय दुखत आहेत. बिना चपलीचा चढलोय तर लय खालचा तळवा अख्खा दुखतोय, अख्खा दुखतोय. सॉक्सचे हाल दाखवू का? हे बघा
बघा इथं इथं पाय फाटून निघालेत भाई, लय गांस. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलो आहे आणि आता वाजले 11:30. आम्ही गड उतरायला चालू केलेलं 11 वाजता, दुपारच्या 11, सकाळच्या 11 वाजता चालू केलं. त्या लाईनीत लागलो, ते पण जगदीश्वराच्या मंदिरापासून लाईन होती. म्हणजे ती लाईन अशी जगदीश्वराचं मंदिर, मग तिथनं ते पूर्ण तो खूप जगदीश्वराचं मंदिर आहे ना, महाराजांच्या सिंहासनापासून बाजारपेठपासून खूप लांब आहे. त्या मंदिराच्या इथनं आम्ही लाईनीला लागलो आहे. तिथनं लाईनीला लागून मग टकमक टोकच्या पण इथं येतो. त्या टकमक टोकच्या इथनं पुढनं मग बाजारपेठच्या इथनं मग पुढं जाऊन ते देवीचं मंदिर आहे, तिथनं खाली जायचा रस्ता आहे. तिथनं आम्ही गेलो. आम्हाला मंदिरापासूनच बाजारपेठला यायला 2 तास, 2-3 तास गेले तिथंच. तर खूप गर्दी होती. तर आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं रायगडला जाऊन. म्हणजे एक वेगळंच फिलिंग झाली. राज्याभिषेक सोहळ्याला फर्स्ट टाईम गेलेलो आम्ही. रायगड किल्ल्यावर गेलो आहे, पण राज्याभिषेकला फर्स्ट टाईमच गेलो आहे. फर्स्ट टाईम राज्याभिषेक बघितला, ढोलताशावर नाचलो, परत खेळ बघितले थोडेफार, ते केलं, पालखी बघितली, छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन झालं, ते बघितले. ते आलेले, तेच सोहळा पूर्ण ऑर्गनाईज करतात, ते आलेले, त्यांची भेट झाली, पालखी बघितली. तर खूप असं एन्जॉय केलं, लय मज्जा आली. परत आता म्हणजे पूर्ण असा टप्प्याटप्प्याने दीदीला रायगड फिरायला भेटला नाही. तिचं फर्स्ट टाईम होतं. आता एक थोडा वेळ काढून रायगडला जाणार, पूर्ण रायगड बघणार. आता कसं, आता टकमक टोकला जायला परवानगी नव्हती राज्याभिषेक होता तेव्हा, ही गर्दी खूप होती. काही होऊ शकत होतं तिथं. तर माणसं गर्दी तिथं गेली तर तिथे जाऊन देत नव्हते. परत आतमधल्या साईडला जिथे फोर्टमध्ये आतमध्ये रूम्स आहेत तिथे जायला पण पहिले परमिशन नव्हती. परमिशन नंतर गर्दी कमी झाली, त्यानंतर माणसं गेले. खूप गर्दी होती, मज्जा आली. अर्धे जण तर अर्ध्यातनंच खाली गेले, थोडेसे चढले. खूप गर्दी, त्यांना वाटलं वरती सोडत नाहीत, लाईनीनं सोडत होते. अर्ध्यातनंच खाली गेले, पण आम्ही नाही, आम्ही एंडपर्यंत गेलो. आणि आमच्याकडे एक ॲडव्हान्टेज तो होता म्हणजे दीदी. लेडीज बघितले की त्यांना पहिले पाठवत होते पुढं पाठवत होते. तर त्यांच्यासोबत ज्या लेडीजसोबत जितके जण आहेत त्यांची फॅमिली, तर सर्वांना एका बाजूने पाठवत होते. तर त्या ह्याच्याने आम्ही गेलो आणि झालं आमचं पूर्ण चांगलं. आणि सीन असा होता, पोलीस इतके होते, पोलीस प्रशासन, कमिटी, चांगलं एकदम नियोजन केलं. खूप छान वाटलं. रायगड फिरलो. तर आता हा ब्लॉग इथं एंड करायचा आहे, त्यासाठी ही लास्टची क्लिप करतो आहे. तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ब्लॉग पाहिजे तितका शेअर करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कुठे जाऊ तेव्हा तसं काय, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय शिवराय.